Good morning student, welcome back. Up to we had solved 6 example of this exercise. Now 7th number, that is y is equals to e raised to 2x minus 3. Now again we have to use formula a raised to x is equals to b. आता हा एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये, याला आपण लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कसं लिहिणार, log बेस a b is equals to x. मग सेम मी याला आधी ह्या फॉर्म मध्ये लिहिते, e raised to 2x minus 3 is equals to y. मग आता इथं a काय आहे तर e, b काय आहे y आणि x काय आहे तर ही पूर्ण टर्म. मग याला आता लॉग फॉर्म मध्ये लिहिते मी, तर log a म्हणजे इथं a ची व्हॅल्यू किती टाकणार आपण e, b ची व्हॅल्यू किती टाकणार y is equals to 2x minus 3. आता आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची, आपल्याला इनव्हर्स फंक्शन घेऊन नंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. मग आपण x ची व्हॅल्यू काढणार आहे, तर -3 ला मी इकडे शिफ्ट करते. मग आपल्याला काय भेटेल 2x is equals to log बेस e y आणि -3 इकडे आल्यावर होईल +3. ह्या 2 ला तिकडे शिफ्ट करा. सो x is equals to log e y plus 3 अपॉन x ची व्हॅल्यू आपल्याला भेटली. आता आपण याला डिफरन्शिएट करणार. सो differentiate with respect to y, that is dx upon dy is equals to d by dy आणि x ची व्हॅल्यू. आता हा जो 1/2 आहे याला मी साइडला घेते, कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळे 1/2 साइडला, आणि डेरिव्हेटिव्ह आपण काढणार log e raised to y plus 3 चा. नाव आता हा जो e आहे हा इथं अध्यारूत आहे, हा नाही लिहिला तरी चालेल, म्हणून मी इथं काय लिहिते फक्त log y plus 3. नाव 1/2 log y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/y आणि 3 हा कॉन्स्टंट आहे म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 0. सो 1/2y ही कशाची व्हॅल्यू झाली dx अपॉन dy ची. आपल्याला काय काढायचं आहे dy बाय dx काढायचं आहे. सो dx अपॉन dy इज इक्वल्स टू 1 dy by dx is equals to 1 upon dx upon dy. So it is 1 upon 2y. dx upon dy ची व्हॅल्यू किती काढलेली आपण 1 upon 2y. मग हा काय येईल 1 upon 2y. हा 2y वरती शिफ्ट होऊन जाईल, म्हणजे हा काय येईल फक्त 2y. and 2 into y ची व्हॅल्यू किती दिलेली e raised to 2x minus 3. and this is your dy by dx. परत एकदा लक्षात, आपल्याला इथं आधी x च्या टर्म मध्ये या फंक्शनला फाइंड करायचं. दिलेलं काय तुम्हाला y च्या टर्म मध्ये दिलेलं आहे. मग सर्वात आधी आपण काय करणार, हा एक्सपोनेन्शियल फॉर्म दिलेला आहे याला आपण लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार. मग एक्सपोनेन्शियल फॉर्म a raised to x is equals to b, त्याचा लॉगॅरिथमिक फॉर्म काय येणार log a into log a b is equals to x. मग हा एक्सपोनेन्शियल फॉर्म होता, तर इथं a ची व्हॅल्यू काय येणार e, b ची व्हॅल्यू काय येणार y आणि x ची व्हॅल्यू काय येणार 2x minus 3. याला आम्ही लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं तर log e y is equals to 2x minus 3. नंतर आता आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची याच्यामधनं, म्हणून मी -3 ला इकडे आणला तर तो काय झाला +3 झाला. आणि आपल्याला फक्त x ची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणून 2 ला मी इकडे शिफ्ट केला. इथं मल्टिप्लाय इकडे आल्यावर तो काय होणार डिवाइड होणार. त्यानंतर आता x ची व्हॅल्यू काढल्यानंतर आपण त्याला डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू y. मग आपल्याला काय मिळणार dx अपॉन dy. आता dx अपॉन dy काढताना 1/2 हा कॉन्स्टंट होता म्हणून मी त्याला बाहेर काढून घेतला, आणि d अपॉन dy ऑफ log. आता तुम्ही म्हणणार की इथं log e raised to y n plus 3 आहे, इथं e नाही लिहिला तरी सुद्धा तो अध्यारूत असतो, म्हणून मी इथं काय लिहिला log y plus 3. मग 1/2 ॲज इट इज, आणि log y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/y. 3 हा कॉन्स्टंट आहे म्हणून 3 चा डेरिव्हेटिव्ह किती आला 0 आला. मग dx अपॉन dy ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 1/2y. पण आपल्याला काढायचं काय dy बाय dx काढायचा आहे. ह्या फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, पण तो त्याचा इनव्हर्स फंक्शनचा यूज करून काढायचा आहे. म्हणून आधी आपण त्याचं इनव्हर्स फंक्शन काढलं, नंतर इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढला, आणि आता आपण त्याचा इनव्हर्स घेणार म्हणजे आपल्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह मिळणार. मग dy by dx is equals to 1 upon dx upon dy.
दॅट इज इक्वल टू 1 अपॉन dx अपॉन dy ची व्हॅल्यू किती आहे 1 अपॉन 2y म्हणून 1 अपॉन 2y 2y वरती शिफ्ट होणार मग 2 आणि y ची व्हॅल्यू किती दिलेली इथं e raised to 2x minus 3 ती फक्त मी इथं पुट केली. Now next example, that is y is equals to log base 2 x upon. आता परत हा लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये दिलेला आहे परत आपल्याला तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे a raised to x is equals to b, that is log a b is equals to x. आता मी परत याला लिहिते log 2 x upon 2 is equals to 1. आता इथं a ची व्हॅल्यू म्हणजे काय तर 2, b ची व्हॅल्यू म्हणजे काय तर y आणि x तुमचा हा आहे. मग याला आपण कसं लिहिणार 2 raised to y is equals to x upon 2. हा झाला याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता फक्त आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणून मी 2 ला इकडे शिफ्ट करणार. मग x is equals to 2 into 2 raised to y. x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट with respect to y, that is dx upon dy is equals to, आता हा जो 2 आहे याला मी साइडला घेते आणि d by dx of 2 raised to y, that is equal to, आता याचा आपल्याला काय घ्यायचं आहे डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. 2 raised to y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2 raised to y च येणार. याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2 raised to y log 2. इथं आपला कुठला फॉर्म्युला यूज करणार आपण a raised to x is equal to a raised to x log a. मग ही तुमची व्हॅल्यू झाली dx अपॉन dy ची. आपल्याला काय फाइंड करायचं आहे dy by dx, that is equal to 1 upon dx upon dy, that is equal to 1 upon dx upon dy ची व्हॅल्यू 2 into 2 raised to y into log 2. आता 2 raised to y ची किंमत किती काढलेली आपण x upon 2 ही घ्यायची, that is 1 upon 2 into x upon 2 into log 2 to get cancel, that is 1 upon x log 2, that is your dy by dx. Now second question. आता फर्स्ट क्वेश्चन आपला काय होता की इनव्हर्स फंक्शनचा यूज करून आपल्याला डेरिव्हेटिव्ह्ज फाइंड करायचे होते. आता सेकंड क्वेश्चन काय बघा, फाइंड डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ इनव्हर्स फंक्शन ऑफ द फॉलोइंग. सॉरी, आता जे आपल्याला डेरिव्हेटिव्ह फंक्शन्स दिलेले त्याच्या इनव्हर्स फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. जो तुम्हाला क्वेश्चन दिलेला असेल तो व्यवस्थित वाचायचा. जेव्हा तुम्हाला म्हटलेलं असेल फाइंड द डेरिव्हेटिव्ह तेव्हा सरळ डेरिव्हेटिव्ह काढायचा. जेव्हा तुम्हाला म्हटलेलं असेल फाइंड द डेरिव्हेटिव्ह युझिंग इनव्हर्स फंक्शन मग तेव्हा आधी त्याचं इनव्हर्स फंक्शन काढायचा, नंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, नंतर परत त्याचा इनव्हर्स करायचा. बरोबर. आता तुम्हाला इथं काय दिलेलं आहे ह्या फंक्शनच्या इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. मग आपण काय करणार याचा सरळ पद्धतीने डेरिव्हेटिव्ह काढणार आणि नंतर त्याचा इनव्हर्स करणार. कसं तर बघा, y is equal to x square into e raised to x. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आधी. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे आधी आपण dy by dx काढणार, दॅट इज d by dx ऑफ x square into e raised to x. आता इथं आपल्याला कुठला रूल यूज करायचा आहे d by dx u into v. हा u आहे आणि हा v आहे, that is equal to u into d by dx of v plus v into d by dx of u. हा रूल आपल्याला इथं फॉलो करायचा आहे. मग हा u आहे आणि हा v. मग u आधी घ्यायचा आहे म्हणून इथे येणार x square d by dx of v means it is e raised to x plus e raised to x and d by dx of x square. So x square
ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह येणार ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स ॲज इट इज आणि एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह येणार 2x. आता यांच्यामध्ये कॉमन काय काय आहे तर x कॉमन आहे आणि ई रेस टू एक्स कॉमन आहे. ई रेस टू एक्स ई रेस टू एक्स याच्यातला एक एक्स येणार याच्यातला एक एक्स येणार मध्ये कॉमन काढून घ्या. मग x ई रेस टू एक्स कॉमन ब्रॅकेट मध्ये काय राहील इथे राहील फक्त x आणि इथे राहील तुमचा 2. ही तुमची कशाची व्हॅल्यू झाली dy बाय dx. आता याच्या इनवर्स फंक्शनची आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. तर जेव्हा आपण आधीच्या एक्झाम्पल मध्ये dx अपॉन dy फाइंड करत होतो तर आपण dy बाय dx कसा घ्यायचो दॅट इज इक्वल टू 1 अपॉन dx अपॉन dy. आता इथं आपल्याला आपण काय काढलेला आहे dy बाय dx याचा इनवर्स घ्यायचा म्हणजे आपण काय घेणार dx अपॉन dy याचा कसा येणार तर 1 अपॉन dy बाय dx. म्हणजे आधीच्या एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल एकमेकांच्या अपोजिट आहे. आधीच्या एक्झाम्पल मध्ये जो क्वेश्चन नंबर 1 होता त्याच्यामध्ये आपण dx अपॉन dy काढत होतो आणि त्याचा इनवर्स घेत होतो. इथे आपण dy बाय dx काढतोय आणि त्याचा इनवर्स घेतोय. मग dx अपॉन dy इज इक्वल्स टू 1 अपॉन dy बाय dx ची व्हॅल्यू x इंटू ई रेस टू एक्स प्लस. फरक लक्षात घ्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपण dy अपॉन dx काढत होतो इथं आपण dx अपॉन dy काढतो. नाउ सेकंड एक्झाम्पल y इज इक्वल टू x cos x. परत इथं आपल्याला हाच रूल फॉलो करायचा आहे. हा x म्हणजे u आहे आणि हा cos x म्हणजे v. सो y is equal to x cos x. So differentiate it with respect to x. That is dy by dx is equals to. परत हा फॉर्म्युला फॉलो करणार u म्हणजे काय येणार x d by dx of cos x. Again cos x as it is and d by dx of x. So x as it is cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x प्लस cos x as it is आणि x चा डेरिव्हेटिव्ह येणार तुमचा 1. म्हणजे त्याला आपण असं लिहू शकतो cos x मायनस x sin x that is dy by dx. आणि याचा आपल्याला काढायचा आहे dx अपॉन dy. सो dx upon dy is equals to 1 upon dy by dx. That is equal to 1 upon cos x minus x sin x. And this is your derivative of inverse function dx upon dy. एकदम सोपं आहे. इथं फक्त तुम्हाला हा रूल फॉलो करायचा आहे. आधी साध्या पद्धतीने डिफरन्शिएशन करायचं आहे आणि नंतर फक्त त्याचा तुम्हाला इनवर्स घ्यायचा आहे. नाउ थर्ड एक्झाम्पल y is equal to x into 7 raised to x. So y is equal to x into 7 raised to x. Again we use here d by dx u into v that is u d by dx of v plus v and d by dx of u. हा u फंक्शन आहे हा v फंक्शन आहे. So d differentiate with respect to x. That is dy by dx is equals to u म्हणजे काय x into d by dx of 7 raised to x plus 7 raised to x and d by dx of x. So x into आता 7 raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार तर 7 raised to x log 7 a raised to x चा फॉर्म्युला यूज करायचा प्लस 7 raised to x as it is आणि x चा डेरिव्हेटिव्ह येणार इथं 1. आता यांच्यामधनं कॉमन काढायचं आपल्याला तर कॉमन काय निघेल 7 raised to x कॉमन निघेल. तर मग 7 raised to x कॉमन ब्रॅकेट मध्ये येणार
x log 7 प्लस 1. तर ही कशाची व्हॅल्यू झाली dy बाय dx. याचा आपल्याला काढायचं आहे dx अपॉन dy. सो dx अपॉन dy इज इक्वल्स टू 1 अपॉन dy बाय dx. दॅट इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx ची व्हॅल्यू किती काढली 7 रेज टू x x log 7 प्लस. नाउ फोर्थ एक्झाम्पल y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस लॉग एक्स. आता आधीच्या एक्झाम्पल मध्ये मल्टिप्लिकेशन होतं. हे जे दोन फंक्शन्स दिलेले होते त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन होतं म्हणून आपण u इंटू v चा फॉर्म्युला यूज केला होता. इथं सरळ काय ऍडिशन आहे. आपल्याला ऍडिशनचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. दॅट इज dy d बाय dx ऑफ u प्लस v दॅट इज इक्वल टू du प्लस dx प्लस dv प्लस dx. So differentiate y is equals to x square plus log x. Differentiate with respect to x. So it is dy by dx is equals to d by dx of x square plus d by dx of log x. x square चा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x. त्याचा dy बाय dx जर घेतला आपण तर x ला इकडे शिफ्ट करून टाका. दॅट इज 2x स्क्वेअर प्लस 1 अपॉन x. त्याच्यावरनं आपल्याला काय काढायचं आहे dx अपॉन dy. सो dx अपॉन dy इज इक्वल्स टू 1 अपॉन dy बाय dx. दॅट इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx ची व्हॅल्यू किती काढलेली आपण 2x स्क्वेअर प्लस 1 अपॉन x. हा जो x आहे हा वर चालला जाणार. सो dx अपॉन dy इज इक्वल टू x अपॉन 2x स्क्वेअर प्लस 1. Now last example of this question, y is equal to x log x. Y is equal to x log x. Again here two functions and here multiplication is there. So differentiate with respect to x. So dy by dx is equals to. आता u इंटू v चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. मग हा u आहे आणि हा v आहे. मग u म्हणजेच x d बाय dx ऑफ log x प्लस log x d बाय dx ऑफ x. सो x इंटू log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x प्लस log x ॲज इट इज आणि x चा डेरिव्हेटिव्ह किती येणार तुमचा 1. x कॅन्सल. सो इट इज 1 प्लस log x. ही कशाची व्हॅल्यू झाली आपली dy बाय dx. याच्यावरनं आपण काढणार dx अपॉन dy दॅट इज 1 अपॉन dy बाय dx दॅट इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस log x. एक्झाम्पल एकदम सोपे आहेत. फक्त आपण काय करतोय ते व्यवस्थित लक्षात घ्यायचं. आधीच्या एक्झाम्पल मध्ये किंवा आधीच्या क्वेश्चन मध्ये आपण इनव्हर्सचा उपयोग करून फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढत होतो. आता आपल्याला जे फंक्शन दिलेलं आहे त्याच्या इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. म्हणून आपण ह्या एक्झाम्पल मध्ये काय करतो जे फंक्शन दिलेलं आहे त्याचा सरळ डेरिव्हेटिव्ह काढतोय आणि नंतर त्याचा इनव्हर्स करतो. अशा पद्धतीने एक्झाम्पल्स आहेत. सर्वांनी याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला समजतंय किंवा नाही समजतंय ते मला सांगत चला. तुमचा फीडबॅक मला भेटणं फार गरजेचं आहे. त्याच्याशिवाय मला समजणार नाही की मी जे शिकवते ते तुमच्या लक्षात येतंय किंवा नाही. थँक्यू व्हेरी मच.